आगामी महाराष्ट्र विधानसभा चुनाव को लेकर राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। वरोरा विधानसभा क्षेत्र से कांग्रेस पार्टी के एक और सक्रिय सदस्य, समाज सेवी और डॉक्टर विजय देरोताले ने अपनी उम्मीदवारी की घोषणा की है। डॉक्टर देरोताले ने वर्षों से कांग्रेस पार्टी में सक्रिय भूमिका निभाई है और समाज सेवा में महत्वपूर्ण योगदान दिया है। उन्होंने अपने बयान में कहा, मैं लंबे समय से समाज की सेवा कर रहा हूं और कांग्रेस पार्टी के सिद्धांतों के प्रति मेरी निष्ठा अटूट है। अब मैं वरोरा के लोगों की सेवा विधायक के रूप में करना चाहता हूं। मेरा उद्देश्य क्षेत्र में स्वास्थ्य सेवाओं और अन्य बुनियादी सुविधाओं को बेहतर बनाना है। डॉक्टर देरोताले का कहना है कि उनके अनुभव और समाज के प्रति उनकी प्रतिबद्धता उन्हें एक अच्छे विधायक के रूप में स्थापित करेगी। उन्होंने कहा, मैं वरोरा के हर व्यक्ति के जीवन में सकारात्मक बदलाव लाने का प्रयास करूंगा और उनकी समस्याओं का समाधान विधानसभा में उठाकर करूंगा। आइए जानते हैं पूरी खबर विस्तार से। आम्ही पारंपरिक काँग्रेसच्या घराण्याशी जुळलेले लोक आहोत। आमच्या वडिलांपासून काँग्रेसची परंपरा सातत्याने चालू आहे। आम्ही कुठल्याही पक्षात गेलेलो नाही, परंतु मागील काही काळापासून धानोरकरांचा परिवार इथे आल्यावरून बाहेरची लोक शिवसेनेतील काँग्रेसमध्ये आल्यामुळे आम्हाला कुठेतरी आमच्यावर अन्याय करून आम्हाला डावलण्याचं काम पक्षांच्या मार्फतीने होत आहे। ते अगदी चुकीचं आहे, कारण काँग्रेस पक्षाची बांधणी करायचं काम आम्ही त्या मतदारसंघात संजय बाबू देवतळे या बीजेपी मध्ये गेले तेव्हा आम्ही सातत्याने रासावली देवतळे या प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि मी देखील बँकेचा संचालक आणि इतर जिल्हा परिषद सदस्य या नात्याने पक्षाचं संघटन वाढवण्याचं काम वरोरा आणि भद्रावती तालुक्यात केलं। परंतु ऐन वेळेवर काँग्रेस पक्षाने प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी देऊन आमच्यावर अन्याय केला आणि खऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम झालेलं आहे। मी यावेळी देखील काँग्रेस पक्षाची उमेदवारी पक्षाकडे मागणार आहोत आणि लोकांची सुद्धा इच्छा आहे की आम्ही पक्षाकडे उमेदवारीबाबत दावा करावा। वरोरा भद्रावती मतदारसंघात WCLचं मोठं जाळं आहे। WCLच्या संबंधित अनेक प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, रस्ते खराब झालेले आहेत, हेवी लोडेड वाहतूक चालत असल्यामुळे म्हणजे मेन चांगले रस्ते सुद्धा खराब झालेले आहेत आणि अपघाताचं प्रमाण त्याच्यामुळे वाढत चाललेलं आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। मी स्वतः वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सध्या सभापती आहे आणि वरोऱ्यातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, परंतु शासनाचे भावच एवढे कमी आहेत की MSPच्या दराने कुठल्याही धान्याची खरेदी होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे आणि जेव्हा शेतकऱ्याचा माल निघतो तेव्हा भाव अति अल्प असतात आणि अति अल्प भावात कास्तकारांना विकावा लागतो। त्यामुळे कर्जबाजारीपणा कास्तकारांचा वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे एक नैराश्याचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू। आणि बेरोजगारीचं प्रमाण वरोरा भद्रावती मतदारसंघात भरपूर आहेत। काही उद्योग आहेत, परंतु ते स्थानिक लोकांना रोजगार न देता बाहेरच्यांना रोजगार देण्याचं काम करत आहेत। इथे कोणतं तरी नेतृत्व कुठेतरी कमी पडत आहे असं माझं म्हणणं आहे आणि अशा बेरोजगार युवकांकरता आम्ही सातत्याने संघर्ष करायचा आमची भूमिका आहे। त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू असा आमचा मानस आहे। भाऊ, मतदारसंघात चुरशीची लढत असली तरी काँग्रेस पक्षाचे बरेचसे दावेदार आहेत। होऊ शकतं पुढे की पक्षातर्फे काही गडबाजी होऊ शकतं, अंतर्गत वाद चव्हाट्यावर पण येऊ शकतं। अशात आपण आपली जी उमेदवारी आहे कसं साबूत ठेवला, काय आपली उपाययोजना आहे, काय रणनीती आहे त्याबद्दल सांगा। नाही, पक्षाकडे उमेदवारी मागताना तर मागायचा अधिकार बऱ्याच लोकांना असतो, लोक मागतात, परंतु पक्षाने सुद्धा विचार केला पाहिजे की ज्या लोक आता तिकीट मागत आहेत त्यांच्यापैकी किती लोक पक्षाचं काम वर्षापासून करत आहेत। केवळ उमेदवार निवडणूक आली म्हणजे पक्षाकडे तिकीट मागणे, बाकी 5 वर्ष आपल्या चुपचाप बसणे, हे जर काम होत असेल आणि अशा लोकांना जर उमेदवारी मिळत असेल तर ते कुठेतरी चुकीचं धोरण होईल आणि आम्ही ते वरच्या नेत्यांना हायकमांडला सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। आम्ही जमिनीची आणि कार्यकर्त्यांनी जुळलेली लोक आहोत, त्यांचा जर विचार पक्ष करत नसेल तर पक्षाला नक्कीच तिथे मार बसेल अशी आमची भूमिका आहे। वरोरा मतदारसंघाच्या आपला दांडगा अनुभव आहे, आपले सतत जनसंपर्क आणि भेटीगाठी कार्यक्रम पण सुरू आहे। आणखी मला सांगा, आता हे जे माहिती शासनाने जे योजना जे हे केलेली आहे, दाखल केलेली लोकांसाठी लाडकी बहीण योजना, उत्तम प्रतिसाद मिळत आहे जनतेतर्फे, तर याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतं मतदारसंघामध्ये? आता ही लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महायुती शासनाने सुरू केलेली आहे, परंतु 1-2 महिन्या अगोदर इलेक्शनच्या तुम्ही सुरू करता
आणि अद्याप त्याची आता मुदत वाढवणं चालू आहे. तर लाभ केव्हा मिळणार आहे, इलेक्शन झाल्यावर मिळणार आहे की इलेक्शन मध्ये मिळणार आहे, याचे काही अजून अंदाज दिसत नाही. सरकारकडे तेवढा 42 करोड रुपयाचा खर्च या योजनेवर होणार आहे. त्याची तरतूद आहे का याचाही सुद्धा कुठे अजून खुलासा किंवा त्याचे स्पष्टीकरण झालेलं नाही. त्याच्यामुळे हे केवळ इलेक्शन पुरतं, निवडणुकीपुरतं लोकांना आमिष दाखवून, लोकांचे प्रलोभन दाखवून महिलांना आकर्षित करण्याचं काम महायुती शासन करत आहे. हे पण बघितलं की वरोरा विधानसभा क्षेत्रात बरीचशी मोर्चे बांधणी पण सर्वांची सुरू आहे, सर्व उमेदवारांची. जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली नाही तर आपला पुढचा काळ पवित्र होणार, त्याबद्दल सांगा. पुढचा पवित्र, आम्ही सध्या पक्षाशी प्रामाणिक आहोत, पक्षासोबतच राहू असा आमचा अंदाज आहे. परंतु वेळेवर आता कार्यकर्त्यांची भावना काय असते ते समजून घेऊनच निर्णय घ्यावा. आपण बरीचशा समस्या सांगितलेल्या की जे समस्या जे तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी पण प्रयत्नशील आहात. मला हे सांगा की आपलं काही नियोजन राहणार, जर तुम्हाला तिकीट मिळाली, उमेदवारी तुम्हाला भेटली तर तुम्ही येथील नागरिकांसाठी काय करणार, काय प्रामुख्याने काय मुद्दे राहणार तुमचे? प्रामुख्याने नागरिकांसाठी मुद्दे म्हणजे ते जे WCL जाळं आहे, तर लोकांच्या गावामध्ये जे रस्ते जातात त्या रस्त्यांवर हेवी लोडेड ट्रक्स चालत आहेत. त्याचे कुठे नियोजन नाही, त्यांना बाहेरून रस्ता नाही आणि ते रस्त्यावर आज त्या लोकांचे अपघात होत आहेत. जे स्थानिक लोक जाणे येणं करतात त्याला कुठेतरी वाजा फोडण्याचं काम करावं लागेल, त्याच्यातून मार्ग काढावा लागेल. दुसरी गोष्ट बेरोजगारांचा प्रश्न आहे. तिथं GMR आहे, वर्धा पॉवर आहे, आणखी केमटा आहे, असे अनेक प्रकल्प तिथे आहे. परंतु स्थानिकांना तिथे कुठेही प्राधान्य दिले जात नाही. ज्यांच्या केमट्यामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना सुद्धा अद्याप तिथे नोकरीवर घेण्यात येत नाही आणि बाहेरच्या लोकांना स्थान देऊन तिथं बेरोजगारी प्रमाण आपल्या मतदारसंघात वाढत आहे. तर त्यांना न्याय देण्याचं काम, स्थानिकांना न्याय देण्याचं काम, त्यांना ठेके देण्याचं काम, त्यांना काम देण्याचं काम आम्ही करू, हा महत्वाचा उद्देश आहे. आणखीन काही नवीन प्रोजेक्ट आम्हाला आणता आले तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. मागे दिंडोळा बॅरेजचा प्रश्न होता, जो मोठा प्रकल्प आहे, त्या वरोरा माडळी 3 जिल्ह्याचा प्रकल्प आहे, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर. त्या 3 जिल्ह्याला त्या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. तर सिंचनाखाली बरीच जमीन येणार आहे. त्याच्या सुद्धासाठी आम्ही आंदोलन केले होते आणि त्याचं काम आता सुरू आहे. त्याचं सुद्धा योग्य नियोजन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाणी पोहोचलं पाहिजे, त्याकरता आम्ही प्रयत्न करू. सर, आमच्या मीडिया सर्वे प्रमाणे आपण काँग्रेसचे प्रबल दावेदार आहात, संभावित उमेदवार आहात. त्याची जी जनता आहे, उमेदवार आहेत, बंधू आहे, भगिनी आहे, त्यांना आपलं काय संदेश राहणार? माझा एकच संदेश आहे मतदारांना की मतदारांनी उमेदवाराकडे पाहावा, त्याचं योग्य निरीक्षण करावं. तो खरंच योग्य आहे की नाही, तो सामान्य लोकांपर्यंत जातो का, लोकांच्या समस्येची त्याला जाण आहे का, आणि लोकांच्या समस्येसाठी झटणारा असा उमेदवार पाहूनच लोकांनी मतदान करावं. अन्यथा त्यांचं मत वाया जाऊ शकतं.